ये मशज तैबा आपण पाहतो आहोत हा पाकिस्तान जो आहे तो आता कुठेतरी बिथरलेला आहे, घाबरलेला आहे आणि आता कुठेतरी LOC वरती गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान बिथरल्याचं पाहायला मिळतंय। मागच्या 12 दिवसापासून जो आहे तो LOCच्या अक्रॉस त्या ठिकाणी फायरिंग करतो, पण हे फक्त स्मॉल आर्म फायरिंग आहे। म्हणजे रात्रीच्या वेळेस जो आहे तो स्मॉल आर्म फायरिंग मी तुम्हाला तुमच्याकडे येणारच आहे, परंतु अत्यंत महत्त्वाची एक ब्रेकिंग बातमी आपल्यापर्यंत येते। जैश आणि लष्कराच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला। पाकिस्तानी सरकारने ही कबुली दिलेली आहे। पाकिस्तानचे उपपंतप्रधान डार यांनी ही कबुली दिलेली आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपल्याला म्हणावी लागेल, जैश आणि लष्कराच्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आल्याची कबुली जी आहे ते पाकिस्तानचे पंतप्रधान डार यांनी दिलेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। जैश आणि लष्करांच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला याची संपूर्ण कन्फर्मेशन देखील आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान डार यांनी दिली आहे। बहावलपूरमध्ये लष्कर तैयबाचं प्रशिक्षण केंद्र होतं। बाकीच्या चक अब्रूमध्ये जैश मोहम्मद ट्रेनिंग सेंटर होतं आणि बाकीच्या ठिकाणी जे आहे ते पाकिस्तानमध्ये ते लॉन्च पॅड होते। त्या लॉन्च पॅडवर जे हल्ले झालेत त्याच्यामध्ये आतंकवादी मारले गेलेले आहेत। त्यामुळे हा फक्त आतंकवादी वर्सेस भारत असा हल्ला झालेला आहे। याच्यामध्ये पाकिस्तानची इन्व्हॉल्वमेंट कुठेही नाही आहे, कारण पाकिस्तानने नेहमीच म्हणतात की आतंकवादी हे आमचे नाही आहेत। पाकिस्तानचे उपपंतप्रधान डार आहेत, त्यांनीही कबुली दिलेली आहे की हे हल्ले झाले म्हणून। पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे की हे हल्ले झाले, पण त्यांनी हेही कबूल केलेलं आहे की आपण त्यांची एअर स्पेस किंवा त्यांच्या आतमध्ये घुसून हल्ला केलेला नाही आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे फक्त 3च ठिकाणी हल्ले झाले आहेत। गोष्ट खरी आहे की 3 डिस्ट्रिक्टमध्ये हल्ले झाले आहेत, 3 जिल्ह्यांमध्ये हल्ले झाले आहेत, पण 9 ठिकाणांवर हल्ले केलेले आहेत, हे तितकंच महत्त्वाचं आहे। सर, आता पाकिस्तानकडनं सीमेवर फायरिंग सुरू झालेली आहे। सीमेवर फायरिंग तर सुरू होणार, पूर्ण गेले 10-12 दिवस सीमेवर फायरिंग होत आहे, पण आता यावेळेला त्यांनी मॉर्टर आणि आर्टिलरीचं फायरिंग सुरू केलेलं आहे। त्याच्यामुळे आता हा याच्या पलीकडे कितपर्यंत जाईल, पाकिस्तान काय याचा बदला घेईल, कारण त्यांच्याही कॅबिनेटची मीटिंग आहे 10 वाजता, आपल्याही कॅबिनेटची मीटिंग आहे 10 वाजता, आर्मीचं ब्रीफिंग होणार आहे 11 वाजता। त्यावेळेला एक्झॅक्टली कळलेलं आहे की कुठले मिसाईल्स मारलेले आहेत त्यांनी। पण एवढं मात्र खरं आहे की आर्टिलरीनी जरी केलं असेल किंवा एअरफोर्सने केलं असेल, एअरफोर्सने प्रिसिजन गायडेड मिसाईल याच्यात रफेलचा वापर केला असं म्हणतायत आणि भारतीय सीमेवरून पाकिस्तानच्या सीमेत शिरले नाही भारतीय एअरक्राफ्ट, तर सीमेवरून हल्ला केला। अगदी बरोबर आहे। जसं मी सांगितलं की हे प्रिसिजन गायडेड मिसाईल्स त्यांनी वापरले आहेत। हे रायफेल्सवर आणि जगवारवर असतात, त्यापैकी कुठली एअरक्राफ्ट त्यांनी एक्झॅक्टली वापरलेली आहेत आता जेव्हा आर्मीचं ब्रीफिंग येईल 11 वाजता त्यावेळेला कळलेलं आहे। पण विमानांनी आपल्याकडनं मारल्यामुळे प्रिसिजन गायडेड होते। आपली जी आर्टिलरीचे शेलसुद्धा होते ते लेटेस्ट आर्टिलरीचे जे K9 वज्राचे शेल होते ते सुद्धा प्रिसिजन गायडेड मिसाईल असल्यामुळे शेल्स असल्यामुळे त्यांचासुद्धा हात हे झाला की ते अचूक ठिकाणी जाऊन पडतात, त्याचा कोलॅटरल डॅमेज काही होत नाही। सर, इंटरनॅशनल स्तरावर याचा काय परिणाम होईल? या इंटरनॅशनल लेवलवर याचा फारसा परिणाम होईल असं मला वाटत नाही। अजित डोवालनी ऑलरेडी त्यांचे अमेरिकन NSAची आपली परिस्थिती त्यांनी त्यांच्यासमोर मांडलेली आहे। भारताने अमेरिकन आणि रशियन या दोघाही अशी माहिती अजित डोवाल यांनी पहाटे 3:30 वाजता अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली या सगळ्या विषयावर। अगदी बरोबर आहे, तेच मी सांगत होतो की त्यांनी NSA दोन्ही देशांचे जे NSA आहेत त्यांनी ब्रीफ केलेलं आहे। त्याच्यामुळे जे काही झालं ते भारताने पूर्ण दोन्ही महासत्तांच्या समोर मांडलेलं आहे आणि आपण काही हल्ला केलेला नाही आहे। बहावलपूर हे पाकिस्तानमध्ये येतं, बाकीचे 8ही ठिकाणं जी होती ती POKमध्ये होती। POK हा आपलाच देश आहे, आपलाच प्रांत आहे आणि बहावलपूरचा जो आहे त्याच्यामध्ये लष्कर तैयबाचं हेडक्वार्टर असल्यामुळे
आम्ही फक्त ट्रेनिंग सेंटरवर हल्ला केला एवढं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपली चुकी काहीच नाही आहे असं माझं मत आहे. पाकिस्तान आर्मीने स्वीकारलेलं आहे की आमचे 7 लोकांचा मृत्यू झाला यामध्ये म्हणून. तुम्ही कसं बघताय या सगळ्याच्याकडे? पाकिस्तानींनी जे काही कबूल केलेलं आहे ते भारताच्या ज्या आर्टिलरीनी फायर केलं त्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर, तिथे हे लोक गेलेले असणार. आणि याच चॅनेलवर मी जे आधी सांगितलेलं होतं की पहलगाममध्ये सुद्धा त्यांचे SSGचे कमांडो झालेले होते यांना ट्रेनिंग करायला, त्याचप्रमाणे यांच्या बाकीच्या लोकांना ट्रेनिंग करायलाही पाकिस्तानचे लष्करी अधिकारी किंवा लष्करी जवान येतात. ते असतील किंवा त्यांच्या पोस्टमध्ये हे लपलेले असतील तर तिथे ते पाकिस्तानी सैनिक मेले असतील असं माझं मत आहे. पण पाकिस्तानच्या लष्करी चौकीवर आम्ही हल्ला नाही केलेला, आम्ही फक्त ट्रेनिंग सेंटरवर हल्ला केला आहे. 1:30 वाजता एकदा काल परवा सरकारनं सांगितलं होतं की देशात मॉक ड्रिल घ्या युद्ध सरावाची. त्यानंतर काल रात्री 1:30 वाजता अचानक एअर स्ट्राईक करणे, ही रणनीती कशी आखली असावी? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एका बातमीप्रमाणे ज्या वेळेला हा हल्ला झाला 1 ते 1:30च्या सुमाराला, त्यावेळेला राजस्थानमध्ये जैसलमेरमध्ये फार मोठा एअर एक्साईज झाला. तो एअर एक्साईज चालू कशा करता होता की जर पाकिस्ताननी काही दुसरीकडनं यायचा ट्राय केला किंवा पाकिस्ताननी जर एस्केलेट करण्याचा ट्राय केला तर त्या भागामध्ये जे काही एअरक्राफ्ट्स आहेत त्यांना पाकिस्तानमध्ये जाऊन हल्ला करणं किंवा हल्ला करणं मुश्किल होईल. इट वॉज अ डेटरंट मेजर. एक्झॅक्टली काय झालेलं आहे आपल्याला 11 वाजताच कळेल आहे. पाकिस्तान रिटॅलिएट करू शकतो म्हणजे पुन्हा पाकिस्तानने रिटॅलिएशन चालू केलेलं आहे, पण बालाकोटच्या वेळेला जसा त्यांनी द्वारे मला तेच म्हणायचं आहे मला की मागच्या वेळेला आपण एअरने हल्ला केलेला होता, त्यांच्या POKच्या हद्दीत जाऊन हल्ला केलेला होता. त्यामुळे त्यांनी सुद्धा पुंछमध्ये आपले एअरक्राफ्ट पाठवले होते आपल्या बेसवर हल्ला करायला पुंछच्या. पण आता यावेळेला त्यांनी असं करू नाही शकत कारण आपण पाकिस्तानची हद्दच पार केलेली नाही आहे किंवा हद्द म्हणजे LOC पार केलेली नाही आहे. त्यांच्या एरियामध्ये आपण गेलेलो नाही आहे, आपण बाहेरनं मारलेलं आहे. आता पाकिस्तानसुद्धा बाहेरनं मारू शकतो, पण आपल्याकडे प्रिसिजन वेपन असल्यामुळे